आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक असेल। देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करण्याचं आवाहन आहे। मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बनं उडवण्याची धमकी। विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल। संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना अन्यायकारक फाशी दिल्याचा दावा आहे। यंत्रणा सतर्क आहेत आणि गुन्हा दाखल झालाय। अंधेरी पूर्वकडून न्यू एम्पायर इंडस्ट्रीजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आणि शेकडो लिटर पाणी आता वाया जात आहे। पालिका पाणीपुरवठा विभागाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। मुंबई मनपाकडून पावसाळ्याच्या तोंडावरचा आता अतिधोकादायक इमारतींची एक यादी जाहीर करण्यात आली। मुंबईमध्ये एकूण 134 अतिधोकादायक इमारती आहेत। पश्चिम उपनगरात सर्वाधिक धोकादायक इमारती। मुंबईमध्ये सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी। रिमझिम सरींमुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ। पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। पुन्हा अवजल मुंबईकडे वळवण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चाचपणी। 67 टीएमसी पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आहे। दिल्लीतील संस्थेकडून मृदा परीक्षण आणि भूगर्भ चाचणी केली जाते। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये 6.85 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी पातळीमध्ये किंचित वाढ झाली। जलसंपदा विभागाची ही माहिती। पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये एनआयएकडून दोघांना अटक। अब्दुल्ला शेख आणि तल्लाह खान या 2 फरार आरोपींना एनआयएकडून अटक झाली आहे। मुंबई विमानतळावर दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या।